राम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत. आपण मागच्या वेळेस माझ्या बागेमध्ये काय काय बदलाव झाले होते आणि उत्पादन कसं निघालं याच्यावर चर्चा केली होती. आज आपण बाग फोडायच्या स्थितीमध्ये आहोत. आजच पाणी सोडले आणि कशा प्रकारचं आपलं नियोजन आहे हे योगेश सर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतात. पण आज ॲक्च्युली आता पाणी सोडतोय तर आपण ग्राउंड रिॲलिटीवर कसं आपण नियोजन करतोय त्याविषयी चर्चा करूयात. राम राम सर. राम राम. तर सर, आज काय सांगितलं वडिलांना तुम्ही? आज जसं आपण काय नियोजन केलं याचं? जसं आपण शेतकऱ्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये पाणी व्यवस्थापनाचं जे नियोजन दिलेलं आहे त्याच पद्धतीत आपल्या पण बागेत पाणी व्यवस्थापनाचं नियोजन चालू आहे. त्याच पद्धतीत आपण बागेत पाणी देतो आहे. आज आपण दाखवू शकतो व्हिडिओमध्ये लाईव्ह. याचसोबत आता हे आपल्या बागेत आपण मागच्या वेळी व्हिडिओ काढला होता फळबाग सोबतीचा जो बाग आहे त्या बागेमध्ये, तर ताण कसा ओळखावं याच्यावर व्हिडिओ होता सर आपला, बरोबर आहे. मग आता बागेत आज आपल्याला बऱ्यापैकी ताण दिसतोय. जेवढी पाहिजे तेवढी पानगळ झाली, काडी स्ट्रॉंग झाली, कुठे आघारी दिसत नाही बागेत. जी आघारी आपली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हस्तबहारात निघली होती ती पूर्ण निब्बर आणि मॅच्युअर्ड झालेली. जेणेकरून काय होईल, आता जसं जसं आपलं पाणी व्यवस्थापन होत राहील तशी तशी फूट आपली त्या पद्धतीत निघत चालेल. आणि जशी फूट निघते तसं आपण वेळोवेळी व्हिडिओ आपण शेतकऱ्यांना तर आपल्या चॅनलमार्फत दाखवतच असतो. सर, आपण सऱ्यांचं नियोजन सांगतो शेतकऱ्यांना, मधून फडक्यातून पाणी द्यायचं सांगतो. हो हो. तर आपल्या पण सऱ्या दाखवूयात शेतकऱ्यांना कशा बनवलेलं. काय हे बघा ना सर, मध्ये मस्त एक फडकी बनवलेली. परत हे आतला भाग पण आपण अशा पद्धतीत बनवलेला आहे. आडवा उभा दोन्ही बाजून रोटा आहे. मध्ये एक कट टाकलेला आहे आपण आडवा, म्हणजे जास्त झाडांपर्यंत सुरुवातीला आपल्याला जे ओढ पाणी द्यायचं आहे ते झाडांनी जास्त घ्यायला पण नको. ठीक आहे. आता हे जसं आपण इकडे ओढ पाणी सुरू केलेलं आहे, पलीकडून जाऊन समोरून ते ओलं आहे तिथं. आणि ओढ पाणी दिल्यानंतर सर, जशी आपली काळी जमीन आहे, इथं 40 फुटापर्यंत हे नाही आहे, मुरुम नाही आहे, तर आपलं पाण्याचं नियोजन किती दिवसाच्या अंतराने असणार काय? सर इथं एक आता आपण जे मध्ये पाणी दिलं, या ज्या वाफ्यामध्ये दांडामध्ये जे उभे आपण आता याच्यात पाणी दिल्यानंतर एक 8-10 दिवसात, 10 ते 12 दिवसात एक चांगल्यापैकी वापसा आपल्या जमिनीला येते. 12 दिवसापर्यंत मग आपण मधल्या भागातून एका साईडनं पाणी सोडणार आहे. वरतूनच आपला दांड राहील. जसं आपण ते पाईपनं आता समोर पाणी घेतलेलं तसं अजून इकडे घेऊ आपण. आणि एका साईडनं पाणी आता याला आपण अजून घोळून घेणार आहे. काही मजूर लावून किंवा घरच्या घरी दातळ्यानं थोडीशी माती पलीकडं लोटून त्याला एका साईडनं आपण घोळून घेणार आहे. आणि मग एका साईडनं आपलं पाणी राहील. इथून पाणी दिल्यानंतर एक 5-6 दिवसाचे गॅपवर आणि दुसरी साईड 5-6 दिवसाची गॅपवर, म्हणजे 15-20 दिवसामध्ये आपल्याला इथं परत चांगली वापसा मिळून जाते. परत मग आपलं रासायनिक खतं टाकून इथं जे दुसऱ्या पाण्याचं नियोजन, कारण आपलं हे जे 3 टप्प्यात पाणी देणार आहे, पहिलं पाणी आपलं इथं कंप्लीट होणार आहे. 12 ते 13 दिवसामध्ये आपलं पहिलं पाणी, 13-14 दिवसापर्यंत पहिलं पाणी कंप्लीट होतं. काळी माती आहे त्यामुळे इथं थोडं 1-2 दिवस मागं पुढं झाले चालते. हलक्या मातीमध्ये थोडंसं, हलक्या जमिनीत थोडंसं लवकर थोडं आर्ली घ्यायचं, कारण 3 दिवसामध्ये चांगली वापसा येऊन जाते. 3 ते 4 दिवसात. तर 12व्या दिवसापर्यंत दुसऱ्या पाण्याचं नियोजन हलक्या जमिनीत व्हायला पाहिजे. जसं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुमचा बाग हार्वेस्ट झाला जवळजवळ पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या. मग आता तुम्ही बाग तानावर कसा आणला, आपण त्यांना दाखवूयात कसं आणला सर, आणि कसं ओळखावा की बाग तानावर आला आहे का नाही. सर्वप्रथम आपण बाग हार्वेस्टिंग झाल्याच बागेमध्ये मेहनत करून घेतली होती. मूळ तोडली होती आपण, जे आपण रोटा मारून ठेवला होता. त्या रोट्याचा फायदा असा झाला की मूळ तुटल्यामुळं बाग आपले नॅचरल जो नैसर्गिक ताण पाहिजे बागात तो आपल्याला दिसून आला. त्याचसोबत आपण एक 10-15 दिवसानंतर हार्वेस्टिंग नंतर आपण फवारणी दिली होती त्यांना बागेला, जी एकत्र पाहिजे. हार्वेस्टिंग नंतर बुरशीनाशक, कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, हे सगळं एकत्र घेऊन आपण एक फवारणी घेतली होती. जेणेकरून काय झालं, झाडामध्ये ते जे बुरशांचा जो प्रादुर्भाव वगैरे राहील तो थांबून गेला. म्हणजे देठाजवळ जी बुरशी तयार होणार त्याच्यावर कंट्रोल मिळाला. त्याचसोबत ती इंटिग्रेटेड फवारणी केल्यामुळे त्या वेळेत पानगळ झाली नाही, पानाने अन्न निर्मिती चालू राहिली. आणि जसं मूळ तोडलं आपण त्यानंतर मग हळूहळू झाडामध्ये तो आपल्याला नैसर्गिक ताण दिसायला लागला. आणि आता एक पाहिजे तसं ताण आपल्याला मिळून गेलेला आहे. आणि त्याचसोबत काडी पण आपली परिपक्व झालेली, फुटण्यायोग्य झालेली. सर, ही हस्तबहारची आघारी, बरेचसे लोक म्हणतात की बहारच्या आघारीमधून फूट कशी काढणार. हो, हे बघा ना सर, आपली हस्तबहाराची आघारी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातून फूट दाखवू शेतकऱ्यांना.
ठीक आहे, ही सगळी निब्बर काढी झाली आपली हस्तबाराची. ही बघा, ही सगळी तीच आघाडी आपली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फूट दाखवू त्याच्यातून. याच्यामध्ये सर काय आहे, जमिनीचा सुद्धा भरपूर मोठा रोल आहे. भरपूर म्हणजे 90% जमिनीचाच रोल आहे याच्यामध्ये. जेवढी तुमची काळी जमीन, जाड जमीन, भारी जमीन, तिच्यामध्ये मोसंबीचे सगळ्या गोष्टी अनुकूल असतात. मोसंबीचं पाणी व्यवस्थापन असो, खत व्यवस्थापन असो, मोसंबीचं ताण असो, सगळ्या गोष्टी झाडांसाठी ज्या अनुकूल गोष्टी पाहिजे त्या आपल्याला काळ्या जमीन सगळं मिळून जातं. सो ज्यावेळेस हार्वेस्टिंग उशिरा होते त्या शेतकऱ्याला एक परेशानी ही असते की विश्रांतीच्या काळातले जे कामं आहेत ते कसे करावेत, कारण विश्रांतीसाठी तेवढा टाईम मिळत नाही, किंवा जे ताणाच्या काळामध्ये ज्या फवारण्या करायच्या असतात जेणेकरून एक योग्य प्रमाणामध्ये ताण येतो आणि 30-35% आपण जे म्हणतो पाण्यागळ व्हायला पाहिजे ती होते. तर आपण विश्रांतीचा काळ, आपण जसं डिसेंबरमध्ये सांगितलं की डिसेंबरमध्ये आपली हार्वेस्टिंग झाली, त्याच्या अगोदर आपण विश्रांतीतले कामं जे सुरू केले होते ते काय काय कामं आपण केले आणि त्याचा ताकद आणण्यामध्ये किंवा काडी मजबूत होण्यामध्ये काय फरक, म्हणजे काय त्याचा परिणाम झाला? सर, जेव्हा आपल्या बागेत माल होता, आपण एक 15 नोव्हेंबरपासून पाणी बंद केलं होतं बागेत. आणि जसं पाणी बंद केलं आपण, त्यासोबत आपण मालाला पण अन्नद्रव्य दिलं आणि सोबत जी रिकामी काडी होती आपल्याला पुढच्या वर्षी जी आता जी फुटण्यासाठी ती तयार करायची होती, जी हस्तबारात आघाडी निघली होती, ती मॅच्युअर्ड होण्यासाठी आपण तसे अन्न घटक त्या फवारण्यातून देत गेलो. जेणेकरून काय झालं, जसं आपला माल तुटून गेला त्यानंतर ती काडी अजून मॅच्युअर्ड होत गेली. आणि जसं जसं थंडीचा कार्यकाळ वाढून गेला, कारण काय होतं, थंडी चालू झाल्यानंतर झाड आपोआप झाडामध्ये काडीमध्ये अन्न साठवणं चालू होऊन जातं आणि झाड एक ट्रेस तयार करतं स्वतःमध्ये आणि तो नैसर्गिक ट्रेस झाडाला बसत गेला आणि मग पानातलं अन्नद्रव्य काडीमध्ये उतरून ते पानांनी झाडाला सोडून दिलं. त्यामुळं आपल्याला जे नैसर्गिक गोष्टीनं होणारा ताण आहे तो आणण्यासाठी ती अनुकूल परिस्थिती करणं गरजेचं असतं. त्यावेळी त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून लेट हार्वेस्टिंग झाली म्हणून आपल्या बहारात कुठं काही डिस्टर्ब झालं नाही, कारण आपण ते प्रिव्हेंटिव्ह प्लॅनिंग केली. माल असतानाच आपण त्या काडीवरतीही काम केलं आणि मालाला जपवलं. दोन्ही गोष्टी आपण सोबत ठेवल्या. त्याच्यामुळं आज आपल्याला आता आंब्या बहारासाठी काही कुठली परेशानी दिसत नाही बागेत. सर, आता वडिलांशी चर्चा करताना तुम्ही खोडाची काहीतरी चर्चा करत होते. आता 7.5 वर्षाच्या झाडाचं खोड कसं असावं आणि हे कसं बनवलं, तर या खोडांचं काय राज आहे सर? आता मी तर इथं नव्हतो, तुम्हीच सगळं नियोजन करून बनवल्या सगळ्या गोष्टी. सर, आता ह्या बागेमध्ये 5व्या वर्षी भरपूर गळ झाली होती ह्या जमिनीत सुद्धा गुंडी गळीची. पण ज्या 6व्या आणि आता ह्या 7व्या वर्षी ह्या 2 वर्षामध्ये, मागच्या वर्षी आपण गुंडी गळीवर पूर्ण मात केलेली. आपल्या बागेमध्ये गुंडी गळली नाही आणि फळही गळलं नाही. आपण डिसेंबरपर्यंत माल बागेत होता पण कुठली गळ झाली नाही. ती याचे कारणं अनेक आहे. याचे आता त्याच्यामध्ये आपण महत्त्वाची कारणं काय आहे, आपलं जे पाणी व्यवस्थापन बहारामध्ये, त्याचसोबत खत व्यवस्थापन, 3 टप्प्यामध्ये खत देणं बागेत, त्याचसोबत फवारण्या व्यवस्थापन, त्यासोबत मेहनत. आणि त्याचसोबत अजून एक गोष्ट अशी जाणवली मागच्या वर्षी, आपला हा अनुभव आहे की मागच्या वर्षी जसं आपले दादांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी मागच्या वर्षी बागेमध्ये जेव्हा सेटिंग चालू होती त्यावेळी त्यांनी रात्री पाणी दिलं होतं बागेमध्ये. म्हणजे जमीन थंड असल्यानंतर पाणी दिल्यानंतर त्यांना त्याचे एक परिणाम असे जाणवले की तिथं फूट चांगली राहिली आणि तिथं गळीचा परिणाम नव्हता. बागेत गळ कुठंच नव्हती, परंतु तिथं जेव्हा आपण रात्री जमीन थंड झाल्यानंतर पाणी देतो ते शांत पाणी बसतं आणि जमीन थंड असते आणि त्याचे परिणाम असे असतात का ते पुढे येणाऱ्या गुंडी गळीवर आपण त्या पाण्याच्या व्यवस्थापनातून मात करू शकतो. म्हणजे आपण जे ट्रीटमेंट करतो त्याच्यासोबत पाणी नियोजनामध्ये पाणी कधी द्यावं हे सुद्धा फार महत्त्वाचं पॉईंट आहे. त्याचसोबत सर, आता जसं तुम्ही आत्ता खोडांचा विषय घेतला, जमीन जिथं आपली टेबल जमीन आहे, स्टेबल एकदम लेवलमध्ये जमीन आहे, तिथं आपल्या खोडांची साईज चांगली झालेली आहे. जिथं थोडं आपण बँडच्या जवळ बघितलं झाडांची साईज नाही आहे, म्हणजे पाहिजे तसं झाडांची ग्रोथ नाही, खोड पण लहान आहे. पण आपण जसं जिथं जिथं लेवल जमीन आहे तिथं बघा, आणि अजून आपण खालच्या भागात गेलो अजून झाडांची आपण दाखवूयात ना. तर हे 7 वर्षाचं झाडं आहे, हो, हे सगळे 7 वर्षाचे झाडं आहेत. आणि वरच्या साईडला आणि आपण वरच्या साईडला थोडेसे दाखवूयात. 1-2 लाईनमध्ये जिथं चढावर आहेत ते झाडं. हे बघा ना, हे सगळं जे काही स्टेबल प्लॉट आहे ते बघा, खोड काय मजबूत झालं 7 वर्षामध्ये. झाडांची ग्रोथ, फांद्यांचा विस्तार आणि खोड
आणि त्याचसोबतच हे वरच्या साईडचं बघा, जे उताराची जमीन आहे यांचं आणि या खालच्या झाडांचं वय एकच आहे, पण साईजमध्ये, फांद्यांच्या विस्तारामध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये जमिनीची प्रतही सारखीच आहे, पण चढ आणि उतार त्याच्यामधला हा फरक येतो. सर अजून ह्या उतार असल्याचा फायदा हा की पाण्याचा निचरा लवकर होतो. निचरा होतो अतिवृष्टीच्या काळात. आता यावर्षी आपल्याला ह्या उताराचाही फायदा झाला, हां कारण यावर्षी आपल्या बागेत काही ठिकाणी पाणी साचलं होतं, तर आपल्याला ते पुढं चर काढून द्यावं लागलं, हे की नाही. पाणी धरून ठेवलं नाही, जमिनीनं भरपूरसं पाणी सोडत गेली जमीन. घेऊन जा. अजून काही प्रश्न सर? बाकी तुम्ही सांगा आता बाकी शेतकऱ्यांनी काय करावं. नाही, शेतकऱ्यांनी जसं नियोजन आपण वेळोवेळी सांगतोय त्या पद्धतीत जर केलं तर आता हे आपले अनुभव आपण शेअर करतोय शेतकऱ्यांना, तर या अनुभवातून तरी आपण एक चांगलं उत्पादन काढतोय, एक सक्षम झाड बनवलं आहे आपण कमी वेळेमध्ये. तर शेतकऱ्यांनी मला वाटतं याला फॉलो करा. याचसोबत जे काही वेळोवेळी आम्ही टिप्स देतो या थोड्याशा डोक्यात घेऊन, थोडीशी मेहनत करून, थोडंसं जागं होऊन मेहनत करून पाणी सोडावं, जेणेकरून आपली फूट चांगली निघेल. काही ठिकाणी आपण बघतोय मधल्या भागातच 2दा-3दा पाणी दिलं जातं, आतल्या भागातली मूळ कुठं चालू केल्या जात नाही. जेवढी आपली मूळ जास्त चालू होईल तेवढं झाडांचं डेरा चांगला होईल, फूट चांगली निघेल. आणि पुढं जे गुंडीगळीची समस्या आहे, मग आपण काय करतो, गुंडीगळ चालू झाल्यानंतर त्याच्यावर मग हे फवारण्या करा, हे सोडा, ते सोडा, त्याच्यावर अनावश्यक खर्च करतो. पण आपण खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि वेळोवेळी मेहनत केली तर आपण उत्पादनं चांगलं घेऊ शकतो आणि झाडही बनवू शकतो. हाच मेसेज शेतकऱ्यांना द्यायचा मला. योगेश सर राम राम. राम राम. शेतकरी मित्रांनो, हा माझा बाग जो की आपण हार्वेस्टिंगच्या अगोदर बघितला होता. आज आता तानाचा काळ संपला आणि पाणी देणं सुरू झालेलं आहे. तर अशा स्ट्रेस जो आहे झाडामध्ये सध्या बसलेला आहे, म्हणजे की पान जे आहे पिवळं होऊन गेलं पाहिजे. तर असे पानं होऊन आपले जवळजवळ 30-35% पानगळ झालेली आहे आणि आता योग्य वेळ आहे असा विचार करून आपण पाणी देतो आहे. कारण मागच्या वर्षी 25 डिसेंबरला आपण पाणी फोडलं होतं, यावर्षी आता 21 डिसेंबरला आपण पाणी फोडतो. 21 जानेवारीला जवळजवळ 1 महिना लेट, पण तरीसुद्धा हार्वेस्टिंगचा टाईम आपला तोच राहील. धन्यवाद. धन्यवाद सर.